वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हाय माईज फॅमिली. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. माई आणि मी फ्रेश झालेले कारण की आम्हाला जायचं होतं आईज हॉस्पिटलमध्ये. यस, कारण की डोळ्यांचा माझा थोडा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, कारण की मला डोळ्यामध्ये टोचल्यासारखं होत होतं आणि डोळे सुद्धा सुजत होते. म्हटलं एकदा डॉक्टरकडून चेकअप करून घ्यावं, म्हणून त्याच्यासाठी आम्ही जाणार होतो. त्याच्या अगोदर म्हटलं माईला काहीतरी खाऊ घालू, तर माईसाठी मी अगोदर बनवले गाजर अँड खजूरची प्युरी. यस, अगोदर मी काय केले, गाजर उकळून घेतले, कारण की जर अगोदर आपण गाजर असंच जर आपण मिक्सरमधनं ग्राइंड करतोय तर ते पचायला ना जड जातं लहान बाळाला. म्हणून अगोदर आपण गाजर उकळून घेऊया अँड देन त्याच्यामध्ये खजूरची बिया काढून खजूर टाकून प्युरी बनवून घ्यायची आणि मग त्याची प्युरी झाल्यानंतर आपल्याला बाळाला खाऊ घालायचं. माही या गोष्टी खाण्यासाठी थोडं इग्नोर करते, बट आता हेल्दी फूड म्हटलं तर आपल्याला प्रत्येक हेल्दी फूड बाळाला खाऊ घालायचंच आहे. तसंच मी माझ्या माहीला खाऊ घालते, माझ्या लाडूला खाऊ घालते. आता हे काय झालं, माझ्याकडून एक चुकलं माझ्याकडून. तिने 5-6 बाईट खाल्ले, मग त्याच्यानंतर ती खात नव्हती. मग म्हटलं की तिने परत खावे म्हणून मी तिला थोडं फोर्स केला खाऊ घालण्यासाठी. मग तिने आहे ते खाल्लेले सुद्धा ते काढून टाकलं, तिने सगळी उलटी करून टाकली. तर हे माझ्याकडनं चुकलं. तर ते न करता मी परत थोड्या वेळाने तिला खाऊ घालायला पाहिजे होतं, बट मी तेव्हाच तिने खावं असं माझा हट्ट झालेला. मग नेक्स्ट टाइम हम याद रखेंगे और ये गलती नहीं करेंगे. मग आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो आणि पोहोचलो. पण माईला म्हटलं बाळा हाय बोल. मग माईने हाय केलं. माईचा मूड होता. मग आमचं सगळं चेकअप वगैरे झाल्यानंतर आम्हाला भूक लागलेली. आम्ही फायनली हॉटेलमध्ये पोहोचलो स्नॅकच्या, आणि मग आम्हाला जे काही ऑर्डर करायचं होतं आम्ही ते ऑर्डर दिली. मग तोपर्यंत मी माईसोबत आणि माईचे पप्पा माईसोबत मस्तपैकी मज्जा करत होते. माई मस्त टेबलावरती बसलेली. मग माईला म्हटलं बाळा तू काय खाणार, बट ती बोलली नाही मम्मा मी काय नाही खाणार, तुम्ही जे मागवलं त्याच्यामधलं मी काहीतरी खाईल. बट ती बोलत नाही, बट जस्ट तिचं काय म्हणणं असेल असं मी सांगते तुम्हाला. मग मी इडली मागवली, कारण की माही इडली खाईल, कारण की तिखट नसते, तर माहीसुद्धा खाईल. आणि एक मेंदू वडा मागवला, तर माहीने इडली न खाता मेंदू वडा खाल्ला. म्हणजे तिला मेंदू वडा आवडला, म्हणजे फ्रायवाला. तर आता माहीची मस्ती चाललेली. माहीला म्हटलं बाळा चेअरवरती बस, पण नाही, तिला टेबलावरतीच बसायचं होतं. मग ती मला म्हणत होती मम्मा घे ना मम्मा घे ना. म्हटलं नाही बाळा, तोपर्यंत ऑर्डरच आली. मग बघा ऑर्डर काय दिली ती मी, मेंदू वडा दिला आणि मी इडली दिली. तर माहीला इडलीपेक्षा मेंदू वडा आवडला. आणि मग माहीचे पप्पा असे रिॲक्शन करत होते की ते पहिल्यांदाच व्लॉगमध्ये येतात की काय. सो मग आपण मेंदू वडा ट्राय केला. मेंदू वडा खरंच खूप छान होता, टेस्टसुद्धा छान होती. आणि इडली तर इतकी सॉफ्ट होती, इतकी स्पॉन्जी होती. वाव, खूपच छान होती. कारण मी इडली सहसा खात नाही, मला इडली आवडत नाही, बट माहीसाठी आम्ही इडली मागवलेली. तर खरंच इडली खूप सॉफ्ट होती, मस्त होती, चटणीसुद्धा छान होती. मग आम्ही आमचं खाऊन झालं. मग आम्ही आलो. यस, तुम्ही पाहिलंच असणार की गौमातासाठी आम्ही दर्शन घेतोय, कारण की महिन्याचा पेमेंट झाला तर आम्ही त्याच्यामधनं गौमाताला, म्हणजे प्रत्येक महिन्यात होतं असं नाही होत, जेव्हा सुद्धा पॉसिबल झालं तर आम्ही गौमाताला केळी म्हणा किंवा चपाती म्हणा, जे काही असेल ते आम्ही गौमाताला खाऊ घालतो. आणि माहीसुद्धा म्हणजे घाबरत नव्हती. जेव्हा म्हणजे गौमातानी जीभ काढली तेव्हा ती घाबरली, आणि तेव्हा मग तिने पाय डायरेक्ट वरती घेतले. आणि मी ह्याच्या अगोदरचा सुद्धा जो काही शूट होता मी म्हणजे रेकॉर्ड करणार होते, बट माझ्या मोबाईलमध्ये फुल गॅलरी झालेली, त्यामुळं मला ते रेकॉर्ड करता नाही आलं. मग मी माहीच्या पप्पाच्या मोबाईलमधनं हे रेकॉर्ड केलेलं आहे. तर माहीसुद्धा म्हणजे पाया पडत होती गौमाताच्या. बघा, तुम्ही बघू शकता माही बिलकुल घाबरत नव्हती. पण जेव्हा गौमातानी जीभ बाहेर काढली तेव्हा माही थोडी घाबरली. नाहीतर जेव्हा आम्ही तिला निघालेलो, पण तिला निघायचं नव्हतं, तिला म्हणजे गौमाताशी खेळायचं होतं. मग ती हट्टच करत होती आणि मग रडत होती. मग तिला खेळायचं. मग कसं बसं करून परत रिटर्न परत एकदा तिला
गौमाताच्या जवळ नेलं तिला आणि मग दर्शन घेतले. घरी जाण्यासाठी निघालो, कारण की आता आपल्याला घरी जाऊन सुद्धा स्वयंपाक करायचा होता. त्याच्यासाठी आपण घरी जाण्यासाठी निघालो दर्शन घेऊन. माईला मी एका वाटीमध्ये मुरमुरे दिले, मी तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. बट माही मुरमुरे खात नव्हती, सगळी पसरवत होती. आणि मग मी माईसाठी खिचडी लावली, कुकर लावला मी. मग म्हटलं साईड बाय साईड पीठसुद्धा मळून घेतलं आणि भाजीची तयारीसुद्धा. मग भाजीची जी काही तयारी होती ती केली आणि त्यात माहीसुद्धा उठलेली. माही झोपली नव्हती. मग तिला मी एका वाटीमध्ये मुरमुरे दिले, बट तिने मुरमुरे खाण्याच्या ऐवजी सगळीकडं पसरून टाकले. ती खात तर नाही, पण काम जास्त वाढवती. आता ती लहान आहे तर त्या गोष्टी ती करणारच. आणि ती म्हणून तिला किचनमध्येच टाकून दिलं. आणि मग ती मला थोड्या वेळाने स्वयंपाकच करू देत नव्हती. मग ते गॅस बंद करून परत तिच्याकडं बघून तसं करत मसाला वाटून मग मसाला भाजून घेतला. मग तिच्याकडे बघत करत शेवटी मी नंतर चपात्या टाकल्या मी. मग ती खूपच रडायला लागली. मग मी ते सगळं काम साईडला ठेवलं, गॅस बारीक केला आणि मग तिच्यासोबत थोडं खेळले. बट ती परत माझ्या मागं यायला लागली. ती म्हणत होती, मम्मा तू काही काम नको करू, चल ना माझ्यासोबत म्हणून हट्ट करत होती. मग तिला म्हटलं चल बाबा, चल आपण खेळूया. आणि तिचा हा फेवरेट ब्लँकेट आहे. हा ब्लँकेट ती कुणासोबतच शेअर करत नाही. मग म्हटलं बघ तुझा ब्लँकेट घेतला तर लगेच ती पळत आली की कुठं मम्मा माझा ब्लँकेट घेते की काय. मग तोपर्यंत भाजी उकळायला लागली. मग भाजी उकळून झाल्यानंतर मी पटदिशी चपात्या सुद्धा टाकून घेतल्या. चपाती तर जास्त नव्हती, मला फक्त 5 चपात्या टाकायच्या होत्या, म्हणून चपात्या सुद्धा पटदिशीून टाकून घेतल्या. म्हटलं मग तिच्याकडं बघावं. मग तिला म्हटलं की बाळा तुला काय पाहिजे, का रडती इतकी. तर नाही, तिचं म्हणणं होतं की मी सगळं काम सोडून तिला घ्यावं. आणि मग अर्ध्या चपात्यातून मग कसं काम सोडू मी. पण शेवटी आपल्याला काही पर्याय नसतो, कारण की एकटंच आपल्याला सगळं घर हँडल करायचंय, तर आपल्याला सगळं करावं लागतं. आणि लहान बाळाला मला असं रडू द्यायला बिलकुल आवडत नाही. आणि माहीचा इतका मोठा हट्ट असतो ना की त्या गोष्टी मला ना सोडूनच तिला घ्याव्याच लागतात. मग मी खिचडीला सगळे भांडे घासून घेतले. माहीची खिचडी होती ती गार करायला ठेवली. माहीचे कपडे चेंज केले. मग म्हटलं मग माहीला खाऊ घालते. म्हटलं संध्याकाळ झालेली, मग म्हटलं माहीला काहीतरी खाऊ घालते. मग माहीला काहीतरी वाटी वगैरे दिली. माहीचा हा फेवरेट स्पून, ती नेहमी त्या स्पूनसोबत खेळते. मग म्हटलं बाळा आता तू एका ठिकाणीवरती बस. मग तिला एका ठिकाणीवरती बसवलं, म्हणजे ती नेहमी तिला टीव्हीवरती ABCD लावून दिलं. चेअरवरती बसवलं. मग तिला ते टीव्हीवरती लावून बघता तिला मग मी ते खाऊ घातलं. खाऊन झाल्यानंतर मग म्हटलं बेडरूम उरकून घ्यावं, पण हिची बेडरूममध्ये पण मस्ती चालू होती. म्हटलं पसारा नंतर ठेवावा, कारण की माही पडली तर उगीच टेन्शन मग मलाच होईल अजून. म्हणून अगोदर पण माही बेडवरनं पडलेली, तर त्यामुळं मला खूप भीती वाटते. त्यामुळे मी माझी सगळी कामं कधी मागच ठेवते. कधी स्वयंपाक करत नाही. कधी माहीचे पप्पा आल्यानंतर मी स्वयंपाक करते, कारण की मला ना माही पडलेली बघ, तिला काही असं झालं की मला खूप अशी भीती वाटते. मग सगळं झाल्यानंतर मग तिला मी झोपू घातलं. आणि फायनली खूप साऱ्या गोष्टी खरं एका स्त्रीला खूप फेस कराव्या लागतात. खरंच सर्वात मोठं अवघड काम म्हणजे बाळ सांभाळणं. आणि अगोदर कसं होतं, लोक फॅमिलीमध्ये राहायचे तर हे कोण ना कोण सांभाळून घ्यायचं. पण आता ह्या काळामध्ये, या परिस्थितीत आता आपण सेपरेट राहिल्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. तर मी तर म्हणते की त्याला ॲप्रिशिएट करायला पाहिजे. पण काही जणांना असं वाटतं की सगळं आता काय ह्यांना सगळं ऐकतंय, पण खरंच जे करतं ना त्याला माहिती असतं. बाकीच्यांना बोलायला म्हणतात ना, तोंड एकाचे 10 असतात. निगेटिव्हिटी जिकडनं आपल्याला येते त्या गोष्टींना आपण मागच सारायचं नेहमी. आणि निगेटिव्ह लोकांपासून नेहमी लांब राहायचं आणि नेहमी पॉझिटिव्हकडं जात राहायचं. म्हणून आपण तेच करत राहतो आणि तेच करणार आहोत पुढं पण, आणि आपण खूप पुढं जाणार आहोत. तर प्लीज माझा हा व्लॉग इथंच मी माझा एंड करत आहे. तर हा व्लॉग कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॅमिली.